नमस्कार, मी डॉक्टर माधू पवार आणि आपण बघताय रोकटोक. मित्रांनो, राहुल गांधी, काही लोक सुधारण्याच्या पलीकडे गेलेले असतात. राहुल गांधी त्याच्यामध्ये मोडतो. त्याने चौकीदार चोर म्हटलं, गुन्हा दाखल झाला, तिथे न्यायालयात माफी मागितली. सारे मोदी चोर आहे म्हटलं, परत गुन्हा दाखल झाला, खासदारकीसुद्धा गेली होती, तिथे त्यांनी माफी मागितली, तोही प्रकरण मिटलं. न्यायालयाने तंबी दिली, बेताल बडबड करायची नाही असं. पण तो सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहे. उर्मटपणा, उद्दामपणा, बेताल बडबडण्यालाच तो म्हणजे आपलं कर्तृत्व समजतो, त्यालाच पुरुषार्थ समजत असावा. बरं, गांधी परिवारामध्ये जे काही लोक आहेत, चमचे म्हटलं पाहिजे त्यांना, तर ते मोदींना, हिंदूंना शिव्या देऊ शकतात, त्याची बदनामी करू शकतात. पण राहुल गांधीला चार चांगलेच वाटतं, सांगू नाही शकत, बाबा रे असं बोलू नाही, हे सभ्यतेत बसत नाही. हां, का त्याच्या नशामध्ये गुलामगिरी भरलेली आहे. आणि ह्याला गांधी परिवार म्हणजे सोनिया गांधी सुद्धा मोदींवर अर्वाच्य भाषेत टीका केलेली आहे. प्रियंका तर राहुल गांधीसारखीच न बोललेलंच बरं. मग त्यांच्याकडनं ही अपेक्षा कशी काय करणार की ते राहुल गांधीला सांगतील, बाबा रे असं बडबड करू नाही, शिवीगाळ करू नाही, हे कुठल्याही सभ्यतेत बसत नाही आहे. पण त्याला कोणी सांगत नाही आहे. आणि सांगितलं तरी काही लोक कसे असतात की दारुड्या जसं असतो ना, तो त्यालाही पटतं, डॉक्टरी सांग दारू पिऊ नको, चांगलं नाही आहे बुवा, त्यालाही पटतं, चांगलं दिसत नाही, शरीर खराब होतं आहे, पैसे, पण तो दारू पितच राहतो. तसं राहुल गांधीचं झालेलं आहे. तो बडबडतच राहतो, बेताल बोलतच राहतो. आता चौकीदार चोर, मोदी सारे चोर आहे, आता तो ओट चोरी, गद्दी छोड, मोदींना तो ओट चोर म्हणतो आहे, मत चोर म्हणतो आहे. याच्यावर परत गुन्हा दाखल झाला पाहिजे, याला परत शिक्षा झाली पाहिजे, तो परत लोटांगण घालेल, शरणागती पत्करेल, परत त्याला न्यायालय 2 फटके देईल आणि परत तो आणखी आपलं बेताल बडबडणं चालूच ठेवणार आहे. हा गंभीर प्रश्न आहे. हा विरोधी पक्ष नेता आहे लोकसभेतील, पण काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, कुठे बोलावं, काही कळत नाही. त्याला अजून मध्येच बोलता बोलता विस्मरणाचा झटका येतो. बरं, बोलता बोलता तो काय बोलतो, तर कधी कधी त्यालाच कळत नसेल ते, पण तो बोलतच राहतो. धन्यवाद.